ऐकून घे ना. कसं ऐकून घेऊ? दोघांनी अंधारात ठेवलं मला. हिंदू माय, आत्तोबा अगं असू दे. बरीच ना ग तू? ताठी असच जेवली नाही वाटतं तू? 2 घास खा बर. थांब, मीच तुला घास भरवतो. इतक्या वर्षानंतर तुझ्या आतोबाला तुला खाऊ घालायची संधी मिळते बघ. इंदुबाई, असं डोळ्यात पाणी आणाय काय झालं? काय झालंय माहितीये तुम्हाला आत्तोबा? निघालात ना परत? पोरी, आपल्या हातावरचं पोट आहे. काम नाही केलं तर भरणार कसं? कामावर तर जावंच लागेल ना. आत्तोबा आलात तसे राहा ना 2 दिवस माझ्यासाठी. इंदुमाय, विमानाचं तिकीट कॅन्सल करून पुन्हा काढण्या एवढा श्रीमंत नाही ग तुझा आतोबा. गरीब फटकाय तुझा आतोबा. पैशाने नसाल पण मनाने. तुमच्या मनाची श्रीमंती बघितलीये मी लहानपणापासून. त्याला कसं मोजायचं पैशाने? रामकृष्ण हरी. विठुरायानं माझ्या मनावरचा भार हलका केला बघ. तुला जे पाहिजे होतं ते सगळं मिळालं. जो जे वांछिल तो ते लाहो. या गोष्टीचा आनंद की तुला जे पाहिजे ते सगळं विठुरायाने दिलं बघ. माझ्या ओटीत आली तेव्हा असं वाटायचं की जगातली सगळी सुख तुला मिळावीत. विठुरायाकडे तशी प्रार्थनाही केली, ती आज फळाला आली बघ. सगळं मनासारखं झालं बघ. आंधळ्याच्या गायी देव राखतो पोरी. मी पण वेडा आहे ना. हे बघ, तुला चिक्की आवडते ना, म्हणून घेऊन आलोय. इंदुमाई, उद्याचं तिकीट आहे. सामानाची आवरावर करायची. येतो मी. इंदुमाई, सुखी आहेस ना ग तू? आपला नवरा आपल्या पाठीशी असला म्हणजे बाकीच्यांचं काय बी वाटत नाही बघ. या घरात मोठे बाई तू बरी आहेस ना? जाऊ बापू सांभाळतात ना? रामकृष्ण हरी. विठुराया कायम तुझ्या पाठीशी असो. येतो. आत्तोबा तुम्हाला कशी सांगू मी? माझ्या अजून आबोला धरलाय हो माझ्याशी.